1000 रुपये एकरी जमीन घेतल्या. आता किती व्याज होते ना देवाला तयार आहे जमीन परत द्या आमची. विमानतळ आम्हाला देतो आम्ही आमचं नाव ठरवतो काय. रश्मिता पोपेडा जिने आंदोलन केलं तिला सुद्धा भरपडत दिलेलं आहे. ते पण पुरुष जे पोलीस अधिकारी होते त्यांनी, महिलांनी नाही. हा निषेध करतो आम्ही या घटनेचा. निषेध. लक्षात ठेवा, आम्ही काय सरकारच्या तिजोरीवरती धाड टाकायला निघालेलो नव्हतो. आम्ही आमची जी रास्त मागणी आहे ती लोकशाही पद्धतीनं संविधानाची पायमल्ली न करता आमचा अधिकार मागायला आम्ही निघालेलो होतो. सरकार जर म्हणतंय राज्य सरकारतून प्रस्ताव केंद्रामध्ये पाठवलेला आहे आणि केंद्रामध्ये तो अधिवेशन निघणार आहे, तुम्ही थांबा. आम्ही इतके महिने थांबलो. किती संयम आम्ही भूमिपुत्रांनी बाळगायचा आणि त्या संयमाला पुढे ढकलून आम्ही जर रस्त्यावरती संविधानाच्या मार्गातून लोकशाही पद्धतीनं जर आम्ही रस्त्यावर उतरत असेल, आमचा मार्ग आम्ही निवडत असेल तर सरकारनं त्याची दखल घेतली पाहिजे. नाही की त्यांना तुडवलं पाहिजे, चिरडलं गेलं पाहिजे. पण आज तुम्ही परिस्थिती पाहता, इतका पाऊस पडत असताना सुद्धा हजारोंच्या संख्येनं भूमिपुत्र आज रस्त्यावरती उतरले होते. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून मोर्चा निघाला, परंतु नेत्यांना तिथेच अडवलं गेलं. परंतु भूमिपुत्र शांत बसला नाही. पुढची जी फळी होती ती ताकदीनं निघाली आणि जोपर्यंत दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला मिळत नाही ती मागणी घेऊन आग्रही भूमिका घेऊन निघाली. परंतु खारघर या ठिकाणावरून आम्हाला देखील जेरबंद करण्यात आलंय. आम्हाला देखील पोलिसांनी अटक केलं आणि हे सगळे तरुण आज इथे पोलीस स्टेशनला आणून इथे ठेवलेले आहेत. यातून काय निष्पन्न झालेलं आहे? सरकार, तुम्ही जसा मगाशी प्रश्न उपस्थित केला की लेडीज कॉन्स्टेबल असताना जे युवकांवरती त्यांनी पाठवले आणि जेंट्स कॉन्स्टेबल असताना सुद्धा लेडीजवरती ज्यांनी पकडण्यासाठी पाठवले, हे खरं तर गृह खात्याचं अपयश आहे. मी आज या ठिकाणी म्हणेन गृह खात्याचं अपयश आहे. कारण जर तुमच्याकडे पोलीस प्रशासनाकडे जर अशा पद्धतीची माणसं नसतील किंवा जर योग्य नियोजन नसेल तर तुम्ही का अशा पद्धतीने आमचं आंदोलन दिवसण्याचा प्रयत्न करताय? खरं तर बघा, नवी मुंबई विमानतळ हा इथल्या स्थानिकांच्या जमिनीवरती झालेला आहे. 22.5% हा भूखंड ज्या पद्धतीनं आम्हाला पॅकेज दिला तो काय योग्य नाही आहे. 77.5% जमीन त्यांनी फुकटच घेतली. म्हणजे आमच्या जमिनी फुकट देऊन तुम्ही त्याच्यावरती विमानतळ करता, मग तिथं नाव आमचंच पाहिजे ना, तर तुमच्या बापाचं पाहिजे. याच्या पुढे जर तुम्हाला जमीन पाहिजे तर 3री मुंबईची घोषणा केली. परत इकडे आपले कर्नाला साई चिरनेरचा घोषणा केली आहे. 3री मुंबईसाठी जमीन द्यायला पाहिजे. अजून मग जमिनी तुम्हाला पाहिजे, आमच्या जमिनी पाहिजे, स्थानिकांच्या जमिनी पाहिजे. तुम्ही आम्हाला डावलत असाल तर आम्ही तुम्हाला काय जमीन द्यावाची? जमीन देऊन आमच्या उपकार, तुम्ही आमची जमीन घेता देशाचा विकासाच्या नावाखाली, पण आमचा बकास करतो त्याचं काय? जिथं आणले ते पण आपल्याच जमिनी 100%. आणि राहिला विषय आमच्या जमिनी, मी गव्हाणकोपरचा आहे. 3000 रुपये एकरी जमीन घेतल्या. आता किती व्याज होते ना देवाला तयार आहे जमीन परत द्या आमची. विमानतळ आम्हाला देतो आम्ही आमचं नाव ठरवतो काय द्यायचं. तुम्हाला तुमची लायकी नाही आहे आमच्या या करायची.